तर नमस्कार मित्र हो, आज आपण घेऊन आलो आहे नव्या बेघर प्रभूजींची कहाणी। प्रशांत हा देववाडी आर्णी तालुक्यातील गाव आहे आणि त्या गावामध्ये हा प्रशांत राहत होता। आईला सांभाळणे आणि आपला सुद्धा निर्वाह करणे हा प्रशांतचा नित्यक्रम चालत असताना अचानक मानसिक आजाराने त्याला ग्रस्त केलं। बडबडू लागला, वाईट बोलायला लागला आणि मित्र त्याला त्याचे चिडवायला लागले की याच्या डोक्यामध्ये फरक पडला आहे। परंतु असं मानसिक संतुलन हरवल्याचं त्याच्यामध्ये जाणवत असताना तो गावामध्ये फिरू लागला आणि मग दगडगोटे मारू लागला, कोणाला जास्त शिवीगाळ करू लागला, बडबड करू लागला। अशा अवस्थेमध्ये आईने एका मांत्रिकाकडे नेण्यात आलं। त्याचा आजार हा कमी न होता वाढत गेला आणि वाढल्यानंतर एक दिवस प्रशांत खूप ओरडू लागला, चिरखू लागला आणि प्रशांतला मग घरात एका कोठ्यामध्ये पडक्या घरामध्ये त्याला बांधून ठेवलं आणि बांधून ठेवल्यानंतर त्याला जेवण करण्यापुरतं सोडायचं। पण एक दिवस असं झालं की त्याला जेव्हा हात त्याचे बांधून असताना त्याला असे हात मागे असे हात बांधून असताना त्याला एक दिवस सोडलं आणि त्याचा येतो एकदम हायपर झाला आणि हायपर झाल्यानंतर त्यांनी मित्र घराच्या भिंती पाडून टाकल्या। हा घरच्या भिंती पाडतोय, उद्या एखाद्याला कोणाला तरी इजा करू शकतो किंवा कोणाला मारून टाकू शकतो किंवा याला कोणी मारून टाकेल अशी भीती आईच्या मनामध्ये दडली। आई म्हातारी आई प्रशांतला बांधून त्याच्यावर मांत्रिकांचे धागेदोरे टाकून आम्हाला फोन आला, माजी सरपंच चौधरी साहेबांचा फोन आला की संदीप भाऊ, आमच्या गावामध्ये एक मानसिक रुग्ण आहे, फार विदारक परिस्थिती आहे, घरात खायला सुद्धा सोय नाही, व्यवस्था नाही। नंददीप फाउंडेशन मध्ये घरगुती परिवारवाले पेशंट आम्ही घेत नाही, परंतु एक म्हाताऱ्या आईची तळमळ आणि ती म्हातारी आई जी काम करू शकत नाही त्या प्रशांतला ती बरी कशी करेल आणि नंददीप फाउंडेशन येथे आम्ही घ्यायला गेलो। त्याला प्रशांतला नंददीप येथे आणलं, त्यानंतर दाढी कटिंग करून दिली, अंघोळ करून दिली। मित्र त्याच्या अंगावर सुद्धा चट्टे आणि वळ पडलेले होते, जणू कोणीतरी त्याला मारलं असेल किंवा त्यांनी स्वतःहून इजा करून घेतली असेल। निवारा दिल्यानंतर काय चमत्कार झाला म्हणता। आज प्रशांतमध्ये जो बदल दिसतो आहे या ठिकाणी तो चकाचक दिसतो आहे, अगदी असा रुबाबदार दिसतो आहे। त्याच्याकडे पाहून कोणीही म्हणणार नाही की आधीचा हा प्रशांत आहे। नक्कीच आता या पुढे सुद्धा त्याच्यावर मानसोपचार तज्ञ डॉक्टरांच्या उपचाराने आणि औषधाने तो नक्कीच बरा होईल आणि त्याचं जीवन सुद्धा जगणार आहे आणि आईचं कायम पालन पोषण सुद्धा करणार आहे। ही आपण सर्व मिळून त्याला आशीर्वाद देऊया, भगवंताकडे ईश्वरचरणी प्रार्थना करूया की प्रशांत लवकरच मानसिक आजारातून सुद्धा बरा हो। जय गाडगे बाबा, जय नंददीप।